पावसानं झोडपून काढलाय। नाशिकमध्ये सुद्धा पावसाची संततधार आहे आणि मुसळधार पावसानं नाशिकच्या नांदूर मध्यमेश्वर धरणातून 22,342 क्युसेक वेगानं गोदावरी नदीपात्रात पाण्याचा विसर्ग केला जातोय। नाशिकमध्ये सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे नांदूर मध्यमेश्वर धरणाच्या पाणी पातळीमध्ये झपाट्यानं वाढ दिसतेय। नांदूर मध्यमेश्वर धरण 98% भरलंय। धरणातून मोठ्या प्रमाणात जायकवाडीच्या दिशेने पाण्याचा विसर्ग सुद्धा सध्या सुरू करण्यात आलेला आहे। नाशिकमध्ये आपण पाहतोय पावसाची संततधार सुरू आहे आणि त्यामुळे एकंदरीत जर पाहिलं तर या ठिकाणी मोठ्या प्रमाणात पाण्याचा विसर्ग केला जातोय। नाशिकमध्ये गोदावरीच्या पाणी पातळीत पुन्हा वाढ झालेली आहे। काल आलेला पूर ओसरला त्यानंतर आज पुन्हा गोदावरी नदीची पाणी पातळी वाढली आहे। गंगापूर धरणातून करण्यात येणाऱ्या पाण्याच्या विसर्गामुळे रामकुंड आणि गोदाघाटाच्या परिसरात पाणी पातळी वाढली असल्याचं दिसतंय। नाशिकमधला प्रसिद्ध सोमेश्वर धबधबा आता ओसंडून वाहतोय। जोरदार पावसामुळे धरणातून पाण्याचा विसर्ग वाढवण्यात आलाय, ज्यामुळे धबधबा मोठ्या प्रमाणात वाहताना दिसतोय। पर्यटकांमध्ये उत्साहाचं वातावरण आहे। धबधब्याचं विहंगम दृश्य पाहण्यासाठी पर्यटकांची पावलं सोमेश्वरकडे वळताना दिसत आहेत।